अनंत प्या, आनंदी रहा। सहयोग राणेवाडी मंडळ बापर्डे मुंबईच्या 35व्या आणि गणेश जयंती उत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बापर्डे श्री दुर्गादेवी मंदिरात आयोजित धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा दिमाखात प्रारंभ झाला। या उत्सवाच्या निमित्ताने सर्व राणे समाज बांधव एकत्र आले। गुण्यागोविंदाने हा उत्सव साजरा होतोय। देवगडातल्या बापर्डे इथं सहयोग राणेवाडी मंडळ बापर्डे मुंबईच्या वतीनं श्री दुर्गादेवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मंडळाला 35 वर्ष तर गणेश जयंती उत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमांना दिमाखात प्रारंभ झाला। सुरुवातीला ओटी भरण्याच्या कार्यक्रमानं सुरुवात झाली। यावेळी सहयोग राणेवाडी मंडळाच्या वतीनं महिलांसाठीही विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आता आपण याच्या व्यवसायाकडे वळूया। हे मुद्दाम सांगण्याची गरज का की आपले बरेच होतकरू इंजिनियर म्हणजे आता इंजिनियर झालेले आहेत आणि ते जॉब करतायत, पण तरी देखील जॉब हे ठराविक एक्सटेंट पर्यंत तुम्हाला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन समाधान देतं। त्याच्यानंतर मग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा लागते की वेगळी कुर्मी येते की आपण काहीतरी व्यवसाय करावा। आणि त्यासाठी ह्यांनी जे क्षेत्र निवडलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती करून घ्या की कशामध्ये पैसे। स्टार्टअप युनिटची किंमत देखील अब्जावधी रुपयांमध्ये झालेली आहे। हे तुम्ही नवीन कंपन्यांच्या वर्गात रिपोर्ट बघून कळत असेल तुम्हाला। ह्याचा नवीन व्यवसाय काय होणार आहे याच्याबद्दल थोडक्यात त्यांना समजावून सांगता येईल का? ही काय की जसे टॉयलेट वगैरे याच्याबद्दल। बरं, आम्ही काय केलंय की ऍक्च्युअली बॅकड्रॉप असा आहे की 2014 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत आपल्या भारत क्लीन करावा असं धोरण धरलं होतं। 2017 पर्यंत साधारण 3 करोड टॉयलेट्स भारतात बनले फिजिकली सगळे। गव्हर्नमेंटनी थर्ड पार्टी ऑडिट ठेवलं की हे जे आपण ऍसेट्स क्रिएट केलेले टॉयलेट्स जे बनवलेले आहेत ते खरंच इफेक्टिव्हली यूज होत आहेत की नाही। पण जेव्हा ऑडिट केलं गेलं तेव्हा असं लक्षात आलं की लोक ते वापरत नाही। तर लोक का वापरत नाहीत? कारण त्याच्यानंतरची जी मेंटेनन्स करायची जी वृत्ती असते ती होत नाही। टॉयलेटला जाणारे जे लोक आहेत त्याला त्याच्यात दुर्गंधी होते, त्यामुळे ते जात नाही। मग हा विषय जो आहे IIT खरगपूरमध्ये गेला संशोधनासाठी। IIT खरगपूरमध्ये आमची एक लॅब आहे आणि तेव्हा तिकडे जेव्हा रिसर्च केलं गेलं की आपल्या विष्ठामधून काही दुर्गंधी गॅसेस येतात किंवा अजून कुठचे गॅसेस येतात, तेव्हा असं लक्षात आलं की भरपूर हानिकारक गॅसेस एन्व्हायरमेंटमध्ये आहेत। मग आम्ही काय केलं, 2 यंत्र बनवले। एक यंत्र स्पेसिफिक टू या नीडसाठी की दुर्गंधी जी येते ओके ती आपण, कारण आपण डोळ्यांनी बघतो, आता कसं डोळ्यांनी बघतो ते स्वच्छ वाटतं, पण जेव्हा आपण नाक आपलं वेगळं सांगत असतं किंवा तिकडे दुर्गंधी म्हणजे कुठेही पब्लिक टॉयलेटमध्ये आता कोणाला जायचं असेल तर धाडस करत नाही। तर ह्याच्यावरती आम्ही एक गंधवेग डिव्हाइस बनवला आहे जो टॉयलेटमध्ये दुर्गंधीने त्याचं मोजमाप करतो। आम्ही काय केलंय की 2019 ह्याचं प्रोटोटाईप बनलं। इनफॅक्ट राज्यसभा टीव्हीने त्याचं दखल घेतली। तर हे ऍक्च्युअली आम्हाला फील्डवरती व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन करायचं होतं। आम्ही ही व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन कामराजनगर घाटकोपरला झोपडपट्टी आहे तिकडे 15 कम्युनिटी बेस्ड टॉयलेटमध्ये लावली आणि तिकडे आम्ही साधारण 11,000 तास त्याचं व्हॅलिडेशन केलं। त्याचं बघून 19 नोव्हेंबर 2020 साली वर्ल्ड टॉयलेट डे असतं, त्याचं सादरीकरण आमचं पत्रकार भवन महानगरपालिका मुंबईच्या समोर तिकडे झालं। तिकडे महानगरपालिकेचे अधिकारी आले होते, त्यांना ते खूप आवडलं। त्यांनी सांगितलं आम्ही पण टेस्ट करणं 3 महिने। मग त्यांनी टेस्ट केलं आणि त्यांना ते खूप आवडलं। सगळ्या कार्यक्रमात सहभागी होता त्या गावाला निश्चितपणे काय पडणार नाही, पण म्हटलेलं आहे गावामध्ये ते राव पाहिजे। गावाने काय मनामध्ये काही गोष्ट घेतली ती गोष्ट अशक्य नाही। मराठी कीर्तनाला मला बऱ्याच ठिकाणी जाणवलं। आमच्या गावामध्ये एक वाडी की जी 1 कोटीची योजना तयार करू शकते स्वतःसाठी। मग अशी बोलताना मला असं म्हणायला लागेल की आम्हाला शासकीय काय नको, आमच्याकडे पैसे आता ज्यांना इंटरेस्ट केली सगळ्यांना आपण घेतो। देशभरामध्ये चाललंय, आपण तरी करता ते करूया। तुमचा मला म्हणायचं आहे एक वाढीचं स्वतःसाठी एवढं जर एक स्वतःचा
उपवर्गणी किंवा श्रमदान काहीतरी त्या लोकांनी करावं जेणेकरून योजना त्यांना अपयश पडेल एवढी जण आहे आणि जागेची बक्षीस देऊ पण 10% उपवर्गणीचे लोक भरणाऱ्यांची मागणी सांगितली अशा ह्या युगामध्ये जर एखाद्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर काहीतरी सोल्युशन जमवलं असेल निश्चितपणे तुम्हाला काम करण्यासाठी गोष्ट आहे हे आम्हाला भावलं ते मला वाटतं म्हणून तुमचं आम्ही गावाचा एक व्हिडिओ तयार करू आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी तुमच्या गावाचा व्हिडिओ तयार केला आहे ऑडिओ प्लससाठी जसं स्वच्छता गावामध्ये कशी असावी अशात आम्ही जे व्हिडिओ तयार केला आहे व्हिडिओ आम्ही राज्याला पाठवला केंद्राला पाठवला तुम्हाला सांगतो आपला हा व्हिडिओ केंद्राने त्यांच्या साईडवरती अपलोड केलेला आहे हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे. सुवासिनींनी हळदी कुंकू साजरा केला. नंतर फुगड्यांचा फेराही धरला.
रात्री गोफ विणू बाई गोफ विणू, अर्ध्या रात्री गोफ विणू. हा गोफ आहे नात्यांचा, हा गोफ आहे आपल्या सौभाग्याचा आणि हा गोफ आहे आपल्या समाजात एकत्र येऊन सगळ्या सवाष्ण किंवा सगळ्या मुली बाळींनी एकमेकांची ओळख होणं हा सुद्धा एक नात्याचा गोफच आहे. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच कशी मी नाचू. सकाळच्या पारी कोंबडा रवला अन दिवस सुरू झाला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. ब्रेकफास्ट बनवायचंय, जेवण करायचंय, डबे करायची मला हे गाई कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. लोकल गाठायची, घर आवरायचं, 8:30ची लोकल गाठायची कशी मी नाचू, कशी मी नाचू. लोकल मी गाठली, बस मला मिळाली, मस्तर गाठायचे कशी मी नाचू, कशी मी नाचू. 2चा टोका झाला, कामावरून दमले, भूक मला लागली, डबा खायचा कशी मी नाचू, कशी मी नाचू. संध्याकाळचे 6 वाजले, ट्रेन मला गाठायची, घरी मला पोचायचंय, भाजी फळं घ्यायची कशी मी नाचू, कशी मी नाचू. यानंतर राणेवाडीतील 1ली ते 12वी पर्यंतच्या 25 पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचं कौतुक करत मंडळाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रौप्य महोत्सव साजरा इतका थाटामाटात केला आहे, याची सुरुवात कशी झाली याच्याबद्दल मी तुम्हाला एक कल्पना देतो. अवघी 4 माणसं राणेवाडीपैकी शिवाजी महाराज चौपाटीवर बसली आणि त्यांनी असं ठरवलं ते काहीतरी आपलं तरुण मुलांकरता किंवा काहीतरी सगळ्यांचं एकत्र येऊन काहीतरी देवस्थानाचं सुद्धा काम होतं पुष्कळ, ते करावं. आणि सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर त्याच्यापैकी आमचे मोठे बंधू विजयसिंह अर्जुन राणे, त्याच्यानंतर 2 नंबरला गजानन वामन राणे, 3 नंबरला जयवंत रत्नजी राणे आणि 4 नंबरचं नाव मला आता आठवत नाही, लक्षात आलं गेलं, चौघांचं ठरवलं. आणि पहिली मिटिंग चिखलवाडीला बापूंच्या घरी घेतली गेली. त्यावेळेला सर्वसाधारण रूपरेषा आखण्यात आली, परंतु हाती पैसा नाही, निधी नाही आणि अशा अवस्थेत हे मंडळ कसं चालवायचं याबद्दल पेच निर्माण झाला. मग त्यावेळेला लॉटरी कार्ड, कुठे नाटक ठेव, अशा पद्धतीने निधी गोळा केला. आज मला आनंद वाटतोय की मंडळ 25 वर्षामध्ये थोडं सदन झालेलं आहे आणि त्यामध्ये हे आमचे जेवढे हे आहे तरुण पिढी मुलं, त्यांचा सत्कार होतोय. त्यांनी काहीतरी आपलं नाव समाजाचं वरती आणावं
कारण त्यावेळेला अशी परिस्थिती होती 25व्या वर्षी 35व्या वर्षी त्यावेळी आमच्या बापाड्याच्या राण्यांना कोण विचारतच नव्हतं. हडपिडचे राणे, नारिंगलेचे राणे हे शिकले सवरलेले असा त्यांचा दबदबा होता. सरकारी नोकरीमध्ये त्यांचा दबदबा होता. पण आज मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या राणे समाजातल्या मुली ज्याच्या घरात गेल्या त्यांनी पण नाव उज्ज्वल केलं. आणि ह्या उत्सवाला आपण सर्वजण आज उपस्थित आहात त्याबद्दलही आपण सर्वांचे पहिल्यांदा धन्यवाद मानतो आणि आभार मानतो. कारण आपण ह्या प्रसंगाला म्हणजे कोरोना असून सुद्धा एवढी उपस्थिती असणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण सरकार तिकडे नियम लावत आहे की पब्लिक कमी असू दे, पण आपण ज्या उत्साहाने आलात गावी खरोखर मी त्याबद्दल धन्यवाद. आणि आज आपण जो उत्सव चालू केलेला होता पहिल्या वर्षापासून अमृतराव राणे आणि तसेच रणबाराव राणे या दोन्ही मंडळींनी जे आज आपल्याला कार्य करून परत त्या भागात पुढे नेत आहोत. आणि ह्या मंडपामध्ये आज जी मंडळी बसलेली आहे त्यांना पण अनुभव आले सगळे की काम करूनच कष्ट करूनच हे निर्माण केलेलं आहे, हे सुशोभित केलेलं आहे. म्हणून मी आपणा सर्वांचे परत एकदा आभार मानतो. आणि आमचे अध्यक्ष श्री बाबुराव राणे यांचा ह्यामध्ये फार मोठा वाटा आहे. त्यांनी पण या कार्याला हातभार लावलेला आहे. तसेच सुशील राणे याची मंडळी आज असल्यामुळे आपण हे आज कार्य पुढे नेत आहोत. मी तर सर्वांना परत एक विनंती करेन की आपण यापुढील येणाऱ्या वर्षांमध्ये अशीच भरभराट होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझं एक विशेष महत्त्व सांगणं असं आहे की जे आज नावं लावलेली आहेत आपण लोकांनी बघितले असेल की एवढे दिवस आपण नावं साधत याच्यावर लावत होतो भिंतीवरती, पण आज जी देणगीदारांची नावं लावली त्यांचे कोणाचं जर काही कमी जास्त असेल किंवा काही नाव नसेल तर आपण मला संपर्क करणे किंवा मनोज राणे किंवा बाबुराव राणे यांच्याशी संपर्क नाही. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. त्या देवतांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांच्या संकल्पनेतून आपण हा मागी गणेश जयंती उत्सव साजरा केला ते देवगड तालुक्याचे माजी आमदार लोकनेते कैलासवासी अमृतराव तथा दादासाहेब राणे, तसेच आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना यांची उणीव असत असेल असं एक आपलं निष्कलंकी व्यक्तिमत्व आपले सर्वांचे लाडके ताता रणबाराव यशवंतराव राणे आज आपल्यामध्ये नाहीत. आपल्याला माहिती असेल की ते त्या गेटवर आले की या हा सभामंडप खुलून दिसत होता आणि त्याची जाणीव सर्वांना होत असेल त्यात मात्र शंका नाही. एक छोटासा किस्सा त्यांची आठवण म्हणून सांगतो की ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कसे आवडत होते. माझी मुलगी जामखंड्यात तिच्या मामाकडे हॉटेलच्या कॅश काउंटरवर बसली होती. 10 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि तिथे एक गृहस्थ आले. बाई तुझं नाव काय? तर ती म्हणाली माझं नाव तेजल राणे. तू राण्यांचा म्हणजे नलावड्यांचा नाही? तर नाही म्हणाली ती नलावडे माझे मामा. मग तू गाव कुठला तुझा? तर म्हणजे पापर्डे. मग रणबाराव राणे ते म्हणाले आमच्या आजोबा. म्हणजे 10-12 वर्षापूर्वी सुद्धा ती मुलगी त्यावेळी ती लहान होती त्यावेळी सुद्धा ती त्यांना ते माझे आजोबा आमचे असं म्हणाली. सांगायचं तात्पर्य एवढं की आज ती व्यक्ती आपल्यामध्ये हयात नाही तरी सुद्धा ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते एक प्रेमाने जवळ घेऊन एकमेकांची चौकशी करत होते. असं नेतृत्व आज आपल्यात नाही. याचं खूप दुःख वाटतं. आज सर्वांना माहीत आहे की आपण आपलं सहयोग मंडळ गेली 24 वर्ष काम करत आहे आणि आता या 25व्या वर्षामध्ये रौप्य महोत्सवामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. 4 तारखेला आपला मागी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या समाजातलं एक दुसरं एक नेतृत्व काम करणारे कायम या कार्यक्रमामध्ये कार्यरत असणारे अंबाजी उर्फ बाळा राणे हे सुद्धा आपल्या तरुण त्याच्यामधून गेलेले आहेत. त्यांची सुद्धा या ठिकाणी उणीव आपल्याला भासत आहे. त्याचप्रमाणे आमचे शांताराम भाऊ त्यांच्या सौभाग्यवती त्यांची सुद्धा या ठिकाणी उणीव भासत आहे. तेही आपल्यामध्ये नाही आहेत. तर या सर्व लोकांची या ठिकाणी आपल्याला आठवण येत आहे. परंतु शेवटी नाईलाज असतो. जे घडायचं असतं ते घडतच असतं.
यावेळी सहयोग मंडळाचे बाबूराव राणे, डॉक्टर सुहास राणे, प्रसाद कुलकर्णी, सुहास नाईक थुरे, सुशील राणे, जिल्हा परिषद सदस्य अजित राणे, मनोज राणे, जयराम राणे, बाळकृष्ण राणे, व्यंकटेश राणे, वासुदेव राणे, सत्यवान राणे, अमित राणे, सुंदर राणे, जयराम राणे, पांडुरंग राणे, सुरेश राणे, सच्चिदानंद राणे, बाबूराव राणे, जनार्दन राणे, सुहास राणे, प्रकाश राणे, अंबाजी राणे आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.